मागच्या एपिसोडमध्ये आपण हे पाहिलं होतं की कशा प्रकारे महापुरुषांच्या नावाचा आधार घेऊन समाजातले काही घटक समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करतात. आपल्याला या एपिसोडमध्ये असं बघायचंय की खरंच महापुरुषांचे विचार असे होते का की ज्यातून समाजामध्ये द्वेष पसरेल. मौत को छू के टक से वापस आ सकते. याला तू असे विषय निवडतो की मला पण संदर्भ बघायला लागतात. असो, तेव्हा त्यांच्याबद्दल आपण द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतो त्याआधी आपण त्यांचे विचार वाचले पाहिजे आणि मग असे पुढचे पाऊल उचलले पाहिजे असं मला वाटतं. बरोबर, म्हणजे आधी आपण हे चेक केलं पाहिजे की खरंच त्यांचे विचार असे द्वेष पसरवणारे आहेत की नाही. मला आधी तू हे सांग की आपण कुठल्या महापुरुषांवरती या एपिसोडमध्ये चर्चा करतोय. हा, म्हणजे असं एक पर्टिक्युलर महापुरुष पकडण्यापेक्षा आपण एक काम करूया की प्रसंगानुरूप जाऊया की काही काही प्रसंग आपण बघू आणि आपल्याला त्यातून नेमकं काय मेसेज देता येईल यावर विचार करूया जरा. चालेल. आता माझ्याकडे मी काही घटना तुला सांगतोय, वाचून दाखवतोय जाणीवपूर्वक. की आता तुलाही माहितीये की महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव सुरू झाला, टिळकांच्या प्रेरणेतून सुरू झाला आणि तो आता नॅशनल लेवलवर गेलाय, ग्लोबल झालाय. अगदी वेगवेगळ्या विदेशांमध्ये सुद्धा तो बसवला जातो आणि एक चांगलं सामाजिक वातावरण त्यातून तयार होतं. अगदी जे मुस्लिम सेलिब्रिटीज वगैरे सुद्धा आहेत ते सुद्धा आपापल्या घरी गणेशोत्सव बसवतात, लालबागच्या राजाला जाऊन त्यांचं दर्शन घेतात वगैरे. तर असा हा महाराष्ट्राचा एक उत्सव झालाय. आफ्रिकन आणि अमेरिकन देशामध्ये सुद्धा गणेशोत्सव साजरा होतो मोठ्या प्रमाणावर, युरोपमध्ये सुद्धा साजरा होतो. मागच्या गणेशोत्सवामध्ये काही अशा घटना घडल्या की लहान मुलांनी हट्ट केला म्हणून काही पॅरेंट्स जे होते त्यांनी आपल्या घरामध्ये गणपती बसवला. तर तुम्ही गणपती कसं काय बसवताय यावरून काही गुंडांनी त्यांच्या घरामध्ये येऊन दादागिरी करायला सुरुवात केली आणि त्यांना माफी मागायला लावली, ह्युमिलिएट केलं, अपमानित केलं. एकीकडे समाजामध्ये एक गट असा एक्झिस्ट करतो की जो काहीही झालं तरी असं कायम दाखवत असतो की आम्ही संविधानाचं रक्षण करतोय, आम्हाला संविधान सगळ्यात प्रिय आहे, काही झालं तरी संविधानावर आम्ही काही होऊ देणार नाही. चांगली गोष्ट आहे, आपल्या सर्वांना संविधान प्रिय आहे. पण जेव्हा असा फतवा निघतो की मुस्लिम महिलांनी दुर्गा पूजा करू नये, तर हे सगळे प्रकार जेव्हा होतात तेव्हा ते जे संविधान रक्षकवाला गट आहे तो अचानक गप्प बसतो. मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा माँ. म्हणजे हे काय आहे, लॉजिक काय आहे याच्या मागे? फार मजेशीर गोष्ट आहे. हे फार बघायला गेलं तर सेन्सिटिव्ह मुद्दे आहे. काही जी ठरावक मंडळी आहे ही मुद्दामून अशा पद्धतीच्या गोष्टी देशभरामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतात. हिंदुत्ववादी लोक सत्तेत बसलेत आणि सबका साथ सबका विकास हे ब्रीद वाक्य घेऊन संपूर्ण देशभरामध्ये विकास करतायत. पण काही अशा पद्धतीचे लोक मुद्दामून अशा पद्धतीचे गोष्टी आणून दंगे भडकवण्याचा प्रयत्न किंवा कायदा व सुव्यवस्थेला प्रश्न निर्माण होईल अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करताय. ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे. पण मग आता आयडियली जे लोक हे संविधानाचं रक्षण करतात, प्रत्येक व्यक्तीच्या धार्मिक अधिकाराचं रक्षण करतात, असं म्हणतात की माझं आणि माझ्या देवाचं नातं पर्सनल आहे, मला वाटेल त्या देवाची मी भक्ती करेल. मग काय फरक पडतो? एखादी मुस्लिम स्त्री असेल, तिची दुर्गेची भक्ती असेल, तिला रामावर श्रद्धा असेल, तिने जर का उपासना केली स्वतःच्या इच्छेने, तिच्यावर कोणी जबरदस्ती नाही केली किंवा घरामध्ये गणपती बसवला, तर अचानक समाजामधले काही टोळके येऊन त्यांना धमकवायचा प्रयत्न करतात. किंवा एखादा व्यक्ती असेल, पर्टिक्युलरली समजा एखादा मुस्लिम व्यक्ती असेल, त्याला कोणीतरी ग्रुप येतो आणि जय श्रीराम म्हणायला भाग पाडतो. तेव्हा जेव्हा जय श्रीराम वाला मुद्दा असतो तेव्हा अचानक संविधान जागं होतं. मुझे सब दिखाई दे रहा है. पण जेव्हा हे मुद्दे असतात तेव्हा संविधान रक्षक जो गट आहे तो अचानक झोपी जातो. ही गोष्ट आता आपल्याला रिअलाइज करावी लागेल की कोणत्याच महापुरुषाचे, कोणत्याच म्हणजे अगदी लोकमान्य टिळक असो, स्वातंत्र्यवीर सावरकर असो, बाबासाहेब आंबेडकर असो किंवा अण्णाभाऊ साठे असो, कोणत्याच महापुरुषाचे जे विचार आहेत ना ते आपण कॉन्टेक्स्ट शिवाय नाही पाहिले पाहिजेत त्या काळाच्या. आणि ते तेव्हाच्या काळात जे विचार लागू होत होते ते आजच्या काळामध्ये 100% जसेच्या तसे लागू होऊ शकत नाहीत. आता तुम्ही एबीव्हीपीचे कार्यकर्ते आहात, तुम्ही एबीव्हीपी साठी काम केलंय, तुम्ही स्वामी विवेकानंदांना आदर्श मानता, बरोबर? बरोबर. मग तुम्ही संन्यास कधी घेताय? असा प्रश्न उपस्थित होतो ना. बरोबर. विवेकानंद खूप महान होते. त्यांनी हे सांगितलं की मला संन्यासी लोक हवेत, तुम्ही संन्यास घ्या, तुम्ही विवाह करू नका आणि संसार गाडा कसा चालेल हे तुमचा प्रश्न नाहीये. आणि मला आदर्श योद्धा संन्यासी लोक पाहिजेत 100 जे गावागावा जाऊन प्रसार करतील. हे त्यांचं स्टेटमेंट आहे. ते त्यांच्या काळामध्ये त्यांना जे योग्य वाटलं ते त्यानुसार बोलले.
याचा अर्थ असा आहे ना की आज जे लोक विवेकानंदांना आदर्श मानतात त्यांनी संन्यास घ्यावा, असं तर होत नाही. बरोबर. त्याशिवाय लोकमान्य टिळक असं म्हणाले होते की टॅक्स पेयर्सचा जो पैसा आहे तो फक्त टॅक्स पेयर्सच्याच कामासाठी वापरला पाहिजे. पण आजच्या काळामध्ये हे स्टेटमेंट रिलेव्हंट नाहीये. जर का टॅक्स पेयरचा पैसा आपण फक्त टॅक्स पेयरसाठी वापरला तर मग गरिबांच्या प्रश्नांचं काय होणार? आता आजचं जे सरकार केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्तेत आहे ते लोकमान्य टिळकांना आदर्श स्थानी मानतं, पण तरी सुद्धा त्यांनी ही वेलफेअर स्कीम चालवलीच ना की गरिबांना ते फुकट अन्न वाटतंय 4-5 वर्षांपासून, लॉकडाऊन पासून. अगदी बरोबर. ही वेलफेअर स्कीम केली त्यांनी. आता ही तेव्हाच्या टिळकांच्या विचारांपेक्षा विसंगत आहे, पण अशी स्कीम वापरून त्यांनी टिळकांचा अपमान केला असं होतं का, किंवा टिळकांचे तत्व नाही फॉलो केले असं होतं का? नाही. कारण की तो आपण कॉन्टेक्स्ट आपल्याला तो काळाचा बघावा लागतो. बरोबर की नाही? बरोबर. अगदी बरोबर आहे तू जे आत्ता म्हणलास. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी सोपं करून सांगतो तुला की कोरोनाच्या काळामध्ये देशभरामध्ये लॉकडाऊन होतं. सर्वांचं त्या ठिकाणी आर्थिक नुकसान होत होतं. सगळे व्यवसाय, जे काही व्यापार, अशा सगळ्या गोष्टी ठप्प झालेल्या होत्या. परंतु अशा परिस्थितीत देखील भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधून निर्णय घेतला की या देशामध्ये देशातल्या नागरिकांची आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आर्थिक नुकसान झालं तरी चालेल असा माननीय पंतप्रधानांनी निर्णय घेतला, कारण की तो त्या सध्याच्या परिस्थितीशी निगडीत असा निर्णय होता. पुढे पण लॉकडाऊन हटलं, आता सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्यात. परंतु आत्ता पण कोविडचे पेशंट निघतायत, पण आत्ता लॉकडाऊन लागेल अशा गोष्टी आता बघायला नाही मिळत आहे. आता आर्थिक स्थिती तर चांगली झाली आहे लोकांची, पण अशा गोष्टी आपण चेंज केलं ना आपल्याला. तेव्हा लॉकडाऊन होतं, आपण सगळेजण घरात होतो, पण तेव्हा हेल्थची काळजी घेतली आणि आता सगळं हेल्थची काळजी घेणं जास्त गरजेचं होतं. आता सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्यात, आता आर्थिक गोष्टी पण आपल्या बाजू भक्कम आहेत. तेव्हा हेल्थची बाजू घेणं जास्त महत्वाचं होतं, म्हणून असं माननीय पंतप्रधानांनी निर्णय घेतला. बरोबर. म्हणजे तू असं म्हणतोय की लॉकडाऊन घेतलं डिस्पाइट ऑफ फायनान्शियल लॉसेस, आपलं आर्थिक नुकसान होतं हे माहिती होतं, तरी पण हेल्थला प्रायोरिटी घेऊन ज्या प्रकारे आपण लॉकडाऊन केलं, सगळेजण घरात बसलो. आता एखाद दुसरी केस निघते कोविडची, पण तरी सुद्धा आपण लॉकडाऊन लावत नाही, कारण तितका सिव्हिरिटी आता नाहीये. बरोबर. त्यामुळे आपण हा काळाचा कॉन्टेक्स्ट लक्षात घेतला पाहिजे. आणि अशा प्रकारचं जर का कोणी एखादा व्यक्ती जर का स्वेच्छेने त्याची इच्छा आहे की आपण आता लहान मुलं म्हणतात त्याला कुठे हे सगळं सांगत बसायचं जाती धर्माचं वेगवेगळं, त्याला जर का वाटतंय गणपती बसवावा तर त्याला बसवू द्यावा, त्याला जाऊ द्यावा, त्याची इच्छा आहे तर काय हरकत आहे. बरोबर. ही गोष्ट कुठेतरी समाजामध्ये लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. तेव्हा त्यांना देखील या गोष्टीची जाणीव होती की अशा पद्धतीच्या भविष्यात गोष्टी घडतील, द्वेष पसरवणाऱ्याच्या गोष्टी घडतील. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा पद्धतीचा विचार केला की पुढची पिढी ही सुशिक्षित पिढी असेल, ही प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय अशा पद्धतीचा विचार करून काम करेल, असं कुठल्या पद्धतीचा द्वेष पसरवणार नाही, असा त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला. आणि आम्ही अभयमध्ये हा विचार प्रॅक्टिकली फॉलो करतो, प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय. म्हणजे कसा फॉलो केला तुम्ही, एखादं उदाहरण? जसं की तुम्हाला म्हणलास की विद्यार्थी परिषदेबद्दल जातीयवादी असं टॅग लावला जातो, तर मला सांगायला आवडेल की परभणीमध्ये समाज कल्याण ऑफिसमध्ये हजारो विद्यार्थी जमले होते. त्यांची शिष्यवृत्तीची अडचण होती. त्या दिवशी पूर्ण दिवसभरामध्ये शेवटची तारीख असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक रोष निर्माण झाला होता. काही तास बाकी होते आणि आमची शिष्यवृत्ती त्या ठिकाणी फॉर्म फिलअप करणं होईल का, तर त्या ठिकाणी प्रचंड अस्वस्थता विद्यार्थ्यांमध्ये होती. तर विद्यार्थ्यांना वाटलं की आपण ही सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी विद्यार्थी परिषदेकडे गेलं पाहिजे. विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात ती विद्यार्थी आले आणि आम्ही सगळे विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते कार्यालयात बसलेलो होतो. त्यांनी त्यांच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आम्ही ताबडतोब 4 ते 5 मिनिटाची एक बैठक घेतली आणि बैठकीमध्ये आम्ही निर्णय केला की समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी जागेवरती स्टँड घेऊन एक आंदोलन केलं पाहिजे की जेणेकरून जी विद्यार्थ्यांची तारीख आहे ती एक्सटेंड झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती ज्या आहेत ते मिळाला पाहिजे. कारण की त्याच्या आधीचा जो काळ होता तो कोविडचा काळ होता आणि अनेक शेतकऱ्यांची मुलं त्या ठिकाणी आलेली होती. सगळे
सामान्य घरातील मुलं होते आणि त्यांना शिष्यवृत्ती मिळणं गरजेचं होतं. या अनुषंगाने विद्यार्थी परिषदेने त्या ठिकाणी आंदोलन उभं केलं आणि त्या ठिकाणी नारा दिला की जोपर्यंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चा फॉर्म फिलअप होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही. आंदोलन पूर्ण त्या ठिकाणी विद्यार्थी परिषदेने चालवलं. आयुक्त मॅडम त्या ठिकाणी स्वतः होत्या, पण आयुक्त मॅडम खाली यावा अशी विद्यार्थी परिषदेची मागणी होती, पण आयुक्त मॅडम काही खाली येत नव्हत्या. पूर्ण 1 तास विद्यार्थी परिषदेने हे आंदोलन चालवलं. सगळे विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनाकडे बघत होत्या. नंतर मग आयुक्त मॅडमचा मेसेज आला. आयुक्त मॅडमनी आमच्या शिष्टमंडळाला बोलवून घेतलं, आमचं निवेदन घेतलं. निवेदनामध्ये मागणी अशी विद्यार्थी परिषदेने केली होती की 8 ते 15 दिवसाची मुदत वाढवून द्यावी, कारण की जिल्हाभरातले हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी आले होते आणि सगळे विद्यार्थी शेड्यूल कास्ट होते. तर लगेच त्यावेळेसचे माननीय समाज कल्याण सामाजिक न्याय मंत्री धनंजयजी मुंडे होते. त्या काळात त्यांनी लगेच ट्विटरवरती ट्विट केलं की त्यांची डायरेक्ट 1 महिना पुढे तारीख वाढवली आणि सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण बघायला मिळालं. त्यावेळी आम्ही कुठल्या पद्धतीचा विचार नाही केला की कुठली आहेत काय, कारण की आम्ही विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून ही गोष्ट शिकलोय. आम्ही प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहोत. या गोष्टी आम्ही त्यांच्याकडून शिकलोय आणि ते आम्ही प्रॅक्टिकल लाईफमध्ये जगतो. चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही हा विचार नाही केला की ते कोणत्या कॅटेगरीचे वगैरे, तुम्हाला काही घेणं नव्हतं. भारतीय आहेत, विद्यार्थी आहेत, प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह करायचा. बरोबर. हाच आपला आयडियली अप्रोच असायला हवा. कारण की महापुरुषांचं साहित्य घेऊन काहीतरी उगाच त्यातून खुसपट काढायचं आणि त्यातून द्वेष पसरवायचा असे उद्योग करणारे सध्या खूप वाढले. तर अशा वेळी त्यांचे जे विधायक विचार आहेत, जे आजच्या देशाच्या परिस्थितीमध्ये, आजच्या परिस्थितीमध्ये देशाला कामी येणार आहेत, त्या विचारांवर जगणारे लोक सुद्धा असणं तेवढंच गरजेचं आहे. त्याशिवाय हे द्वेषाचं विष जे आहे ते थांबणार नाही. हा, जे असे कॉन्ट्रोवर्सी विचार आहेत ते आपण काळानुसार आपण बघितले पाहिजेत असं मला वाटतं. बरोबर. आता हे तुझे काळानुसार किंवा कॉन्टेक्स्टनुसार जे म्हणतोय ना, सावरकर याला देश काल परिस्थिती म्हणतात. त्यांचं असं म्हणणं होतं की जुने पुराणे जे काही आपले ग्रंथ आहेत, म्हणजे आता त्यांच्या काळात असे लोक होते जे जुन्या विचारांचा वापर करून समाजामध्ये किंवा जुन्या पुराणांचा म्हण किंवा काही शास्त्रांचा म्हण, त्यातल्या काही ओळींचा वापर करून समाजामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करायचे. तेव्हा सावरकरांनी हा मुद्दा मांडला की देश काल परिस्थितीनुसार, म्हणजे थोडक्यात आजच्या भाषेत कॉन्टेक्स्टनुसार ज्या गोष्टी रिलेव्हंट आहेत, ज्या गोष्टी देशाच्या कामाच्या आहेत, त्या गोष्टी स्वीकार करायच्या आणि ज्या गोष्टी अशा देशकाल परिस्थितीनुसार सुसंगत नाहीयेत, कॉन्टेक्स्टनुसार युजफुल नाहीयेत, त्या गोष्टी तशाच ठेवायच्या. त्या गोष्टी आपण वापरायची गरज नाही. इतिहासात आहेत ना, ते त्यातून भांडण कशासाठी करताय? त्या गोष्टी आहेत असं ठेवा. अगदी बरोबर. आणि याला म्हणतात बुद्धिवाद, की तुम्ही प्रॅक्टिकल अप्रोचने पुढे जाताय. आता हा बुद्धिवादाचा मुद्दा जेव्हा येतो, जेव्हा आपण त्या कॉन्टेक्स्टमध्ये पाहतो, तेव्हा मला सावरकर आणि आंबेडकर हे 2 महापुरुष जवळचे वाटतात. आता अनेक लोकांना हे कदाचित पचणारे नाही, पण जेव्हा तुम्ही दोघांचे विचार वाचता तेव्हा तुमच्या हे लक्षात येतं की दोघेही कमालीचे प्रॅक्टिकल होते आणि बुद्धिवादी होते आणि दोघांनाही देशाच्या कल्याणामध्ये इंटरेस्ट होता. परंतु दुर्दैवाने सावरकरांचे जे योगदान आहे, खास करून सामाजिक चळवळीमधलं जे योगदान आहे, ते आज डावललं जातं. काही लोकांकडून त्यांच्यावर खूप घाणेरडे आरोप केले जातात, आक्षेप केले जातात. तर हे सगळं पाहून वाईट वाटतं. तर यावर एक विद्यार्थी म्हणून, एक युवक म्हणून तुला कसं वाटतं? तू वाचलेलेस का सावरकरांचे विचार? हो, अगदी. मी पण सावरकरांचे विचार वाचलेत. त्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देखील विचार वाचलेत. बरोबर आहे की आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला आणि काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पण पतित पावन मंदिरामध्ये दलितांना जाऊ देत नव्हते, तर पतित पावन मंदिराचा सत्याग्रह देखील सावरकरांनी केला. हे कोणाला माहिती नाहीये. बरोबर. आणि इनफॅक्ट सावरकरांनी हा जो सत्याग्रह आहे तो आंबेडकरांच्याही आधी केला होता. पण ही गोष्ट कधी उजेडामध्ये येत नाही. बरोबर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी क्रांतिकारकांना शस्त्रास्त्र पुरवले आणि 2 जन्मठेपांची शिक्षा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भोगली आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिली आरती नेणारे देखील स्वातंत्र्यवीर सावरकर होते. आणि भगतसिंगांनी देखील त्यांच्या लेखणीमधूनच क्रांती घडवण्याचं एक मोटिवेशन घेतलं. आता किती मोठं योगदान भगतसिंगांचं देखील आहे, हेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मोटिवेशन मधूनच भगतसिंगांनी घेतलंय आपल्याला बघायला मिळतं. बरोबर.
त्यांनी अनेक विचारवंतांचे जे घेतले होते त्यामध्ये सावरकरांचाही समावेश होता, की म्हणजे भगतसिंगांनी असं काही डिस्क्रिमिनेशन नाही केलं की सावरकर हिंदुत्वाची गोष्ट करतात म्हणून त्यांचं क्रांतीतलं योगदान आपण डिनाय करावं, बरोबर असं त्यांना नाही घेतलं. पण आजच्या काही राजकीय लोकांना ही गोष्ट एवढं सामंजस्य कळतच नाही. बरोबर आहे. आजचे राजकीय लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांना विविध प्रकारच्या टिप्पण्या करतात, एक चुकीच्या भाषेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांशी बोलतात. हे फार माझ्यासारख्या तरुणाला फार एक चुकीचं वाटतं आणि फार वाईट वाटतं. माझ्याकडे एक स्टेटमेंट आहे, मी तुला एक स्टेटमेंट वाचून दाखवतो. आपण हिंदू लोक प्राण्यांवर, कुत्र्यांवर मन लावून प्रेम करतो आणि आपल्यापैकीच काही लोक बॅरिस्टर आंबेडकर सारख्या विद्वान माणसाला अस्पृश्य म्हणतात. किती शर्मेची गोष्ट आहे. हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्टेटमेंट आहे, पण ही गोष्ट कधी समाजामध्ये पुढे आणली जात नाही. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. काय वाटतं तुला यावर? बरोबर. म्हणजे जर का थोडंफार टीका केली असेल त्यांनी तेव्हाच्या राजकीय परिस्थितीनुसार, आता दोघांचे राजकीय पक्ष होते, दोघंही निवडणुका लढवायचे, त्यांनी आपापसामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये म्हण किंवा पॉलिटिकली एकमेकांच्या विरोधात काही स्टेटमेंट केला असेल तर ते बरोबर उकरून काढणार. पण हे जे चांगले स्टेटमेंट आहेत एकमेकांबद्दल केले, दोघांबद्दलचा जो आदर आहे परस्पर, ते मात्र झाकून टाकणार, ते बिलकुल प्रकाशात नाही आणणार. जाऊ दे, असं म्हणा, आपण आहोत, आपण आणू प्रकाशात. आपण 100% आणलेच पाहिजे. आणि मला असं वाटतं की हेच प्रोग्रेसिव्ह विचार जे आहेत ते महत्वाचे आहेत. सावरकरांचं हिंदुत्व हे काही श्रुती स्मृती पुराणोक्त नाहीये. आता हा खूप मोठा शब्द वाटतोय का तुला? नाही. म्हणजे श्रुती स्मृती पुराणोक्त हा जरासा शाब्दिक बॉम्ब वाटत असला तरी याचा अर्थ असा आहे की श्रुती, स्मृती आणि पुराण हे जे आपले धार्मिक ग्रंथ आहेत यामध्ये जे सांगितलंय ते ऍज इट इज फॉलो करायचं, अशी हिंदू समाजामधल्या मोठ्या गटाची भावना होती पूर्वीच्या काळी. आणि हे चालत आलंय इतिहासामध्ये की जे काही त्यात लिहिलंय ते खरंच असणार, आपण तेच मानलं पाहिजे. हे जे आहे ते हे नाही वापरायचं, ते लिहिलंय ते बघायचं. सावरकरांनी हे सांगितलं की श्रुती स्मृती पुराणोक्त गोष्टी ज्या आहेत त्या तशाच ठेवा, पूजनीय ठेवा, त्याचा अपमान करायची गरज नाही, पण त्या प्रमाण मानू नका. प्रमाण जे ते विज्ञानाला माना. हे विज्ञानवादी दृष्टिकोन जो आहे सावरकरांचा, तो पण या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. तो जो काळ होता रूढीवादाचा, तेव्हा सावरकरांसारखा प्रो सायन्स नेता हिंदू समाजाला लाभणं ही आपल्यासाठी खूप जमेची बाजू आहे, खूप महत्वाची बाजू आहे. आणि हेच विचार महापुरुषांचे आपण छातीटोकपणे स्वीकारले पाहिजे आणि त्याच भावनेने आपण विचार ऐकून पुढे मार्गक्रमण केलं पाहिजे, असं मला वाटतं. बरोबर. आता आज भारत सायन्स आणि इनोव्हेशन मध्ये प्रगती करतोय. तसं पाहायला गेलं तर ज्या वर्गावर पोथीनिष्ठ वगैरे आरोप केला जातो किंवा हे फक्त हिंदुत्व म्हणजे एक टॅबू करून ठेवला आहे की हे फक्त पुराणमतवादी आहेत, फारच जुन्या परंपरात अडकून पडलेले आहेत, फारच वगैरे वगैरे. पण त्यांच्या काळात आपण पाहतोय की भारत सायन्स अँड इनोव्हेशन मध्ये खूप प्रगती करतोय. आता पेटंट, रिसर्च पेपर्स, स्टार्टअप्स या सगळ्या गोष्टींवर जो विशेष भर दिला जातोय तो महत्वाचा आहे. आणि तुला एक सांगतो की मी स्वतः सुद्धा ही गोष्ट एक्सपिरियन्स केली आहे. म्हणजे आता मी एक इंजिनियर आहे आणि मी कॉलेजमध्ये असताना म्हणजे माझ्या फर्स्ट इयरमध्ये मी जेव्हा सिनियर लोकांशी या विषयावर बोलायचो तेव्हा मला हे कळायचं की माझे जे सिनियर्स होते तर त्यांच्या बॅचमध्ये रिसर्च पेपर्स वगैरे जेवढे व्हायचे, जेवढं रिसर्च कॉलेजमध्ये चालायचं, तर त्याच्यामध्ये आणि आमच्या बॅचने जेवढं रिसर्च वर्क केलं, आमच्या बॅचमध्ये जेवढे रिसर्च पेपर्स पब्लिश झाले, पेटंट घेतले गेले, यामध्ये जमीन आसमानचा डिफरन्स आहे. म्हणजे ह्या कमी कालावधीमध्ये खूप जास्त फरक रिसर्च आणि इनोव्हेशनवर पडलाय. आपण इव्हन स्पेसची जर गोष्ट केली तर चांद्रयान, मार्स ऑर्बिटर मिशन, गगनयान, त्याच्यानंतर सूर्यावरचं आदित्य यासारखे खूप महत्वाचे प्रोजेक्ट्स आपण नॅशनल लेवलवर हातात घेतले. त्याशिवाय मेक इन इंडिया शस्त्रास्त्र आपण बनवतोय. तर ही जी टेक्नॉलॉजिकल प्रगती आहे ही सुद्धा जी सुरू आहे त्यामागे कुठे ना कुठेतरी सावरकरांचे विचारच कारणीभूत आहेत असं मला वाटतं की जे प्रो सायन्स विचार आहेत. अगदी बरोबर आहे. तू कुठल्या स्पर्धेत भाग घेतलाय का? तुला बरीच आयडिया दिसते असं तुझ्या बोलण्यावरून मला कळतंय. हा, म्हणजे आयडिया मला काही फार विशेष आयडिया नाही, पण मी हे अनुभव शेअर करू इच्छितो की मी 2 वेळा स्मार्ट इंडिया हॅकेथॉन जी आहे जी नव्याने सुरू झाली होती तर त्यामध्ये भाग घेतलाय आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलोय. म्हणजे अगदी मी स्वतः इस्रोचं जे गगनयान प्रोजेक्ट होता तर त्याच्यासाठी कामाला येणारं एक प्रॉब्लेम स्टेटमेंट होतं. त्यासाठी आमची टीम इस्रोच्या हेड ऑफिसमध्ये गेलेली, अहमदाबादच्या इस्रोच्या सेंटरमध्ये, आणि तिथे आम्ही त्यावर कॉन्ट्रीब्युट केलं आमच्या साईडने. अरे वा, खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे. हा, पण इथे कसं आहे, ही गोष्ट नक्कीच चांगली आहे, अभिमानाची आहे, पण मला असं वाटतं की ती स्पर्धा, त्यातले प्राइज,
त्यामध्ये कोण जिंकलं, कोण हरलं, किंवा किती रुपयांचं बक्षीस मिळालं की नाही, या सगळ्या गोष्टींपेक्षा महत्वाचं हे आहे की इस्रो सारखी जी नॅशनली इम्पॉर्टंट संस्था आहे, तिला लाखो इंजिनिअरिंग स्टुडंट्सचं टॅलेंट जे आहे ते ऍक्सेसिबल झालं. त्यांचा जो प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे तो थोडासा डायल्यूट करून ते देऊ शकले, आणि इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट्स जे ब्राईट माइंड्स आहेत भारतातले, ते हे प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करण्यासाठी आपलं योगदान देऊ शकले. ही सिस्टीम जी क्रिएट झाली आहे ना रिसेंटली, ही सिस्टीम जास्त महत्वाची आहे. ह्या हॅकॅथॉन्स मधून जे कल्चर तयार होत आहे इनोव्हेट करण्याचं, देशाच्या काहीतरी म्हणजे जे उच्च शिक्षित किंवा तंत्र शिक्षित लोक आहेत ते पण त्याच्यासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युट करू शकतात, ही भावना जी निर्माण झाली आहे, ही मला असं वाटतं मोठी गोष्ट आहे. अगदी बरोबर आहे तुझं. आणि यामागे आपण जर बघितलं की स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेच विचार आहेत. हे काय बोलायला आपल्याला वावगं ठरणार नाही. बरोबर. आता तू जे काही बोललास, पेटंट, रिसर्च, स्टार्टअप्स, या सगळ्या गोष्टींवर आता तू जे बोललास ते एक उच्च शिक्षित एज्युकेटेड लोकांसाठी आहे. पण यामध्ये गोरगरीब लोकांसाठी काय होईल हे मला तुझ्या मते जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच नक्कीच. म्हणजे या सगळ्या गोष्टी असं वाटतं की साधारणतः सगळ्यांनाच वाटत राहतं की आता जे आपलं मंगळयान गेलं किंवा वेगवेगळे जे वैज्ञानिक उपक्रम होत आहेत, सायन्सचे किंवा रिसर्च ओरिएंटेड पेटंट्स फाईल होत आहेत, या सगळ्याचा सामान्य माणसाला काय उपयोग आहे असा प्रश्न कोणाच्याही मनामध्ये येऊ शकतो. अगदी बरोबर. आणि यावरही आपण नक्कीच सविस्तर चर्चा करू, मात्र पुढच्या भागामध्ये. तर पुन्हा एकदा सांगतोय, विसरून जाऊ नका. खूप लोक येत आहेत पण सबस्क्राईब करत नाहीयेत. हे चॅनल मध्ये तुम्ही बघा आणि सबस्क्राईब करा. ते जे बटन आहे ना खालचं सबस्क्राईब, ठोक दोस आहे, त्याला क्लिक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मगच घरी जा.